राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी भाजप प्रवक्त्या चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप केलेत। विद्या चव्हाण यांच्या घरगुती वादामध्ये चित्रा वाघ यांनी हस्तक्षेप केला, तसंच आपल्या घरात असलेल्या वादाचा फायदा घेत चित्रा वाघ यांनी आपल्या विरोधात षडयंत्र रचल्याचा आरोप विद्या चव्हाण यांनी केलाय। विद्या चव्हाण यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि त्यांची सून आणि चित्रा वाघ यांच्यातील संभाषणाच्या कथित ऑडिओ क्लिप्स सुद्धा ऐकवल्या। यावेळी त्यांनी चित्रा वाघ यांच्यावर अतिशय गंभीर आरोप सुद्धा केलेत। चित्रा वाघ यांनी आपल्याला त्रास देण्यासाठी हे सगळं घडवून आणल्याचा आरोप विद्या चव्हाण यांनी केलाय, तर यावर चित्रा वाघ यांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलंय। थोडी तरी भाजपवाल्यांना शरम असेल तर त्यांनी या प्रकरणात माफी मागितली पाहिजे। चित्रा वाघने जे काय भाजपमध्ये राहून जे कारस्थान केलेलं आहे, मग ती सांगते की फडणवीसांच्या सांगण्यावरनं मी हे कारस्थान केलेलं आहे, या ऑडिओमध्ये तिने सांगितलेलं आहे। तर हे जर कारस्थान चित्रा वाघने केलेलं असेल, फडणवीसांच्या सांगण्यावरनं केलेलं असेल, तर तिने जाहीर माफी मागितली पाहिजे की माझ्या चुकीचा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना त्रास झाला असेल। या विद्वान बाईच्या धाकट्या मुलाने वहिनी म्हणजे आई म्हणतो अशा वहिनीवरती हात टाकला, तिचा विनयभंग केला। तिने हे घरी सांगितलं, ही सासूबाई हिने सांगितलं घरात या गोष्टी होतात याची चर्चा करायची नाही। घराबाहेर काढलं, 2 दिवसांनी वडिलांना घेऊन गेली, वडिलांना मारहाण केली, सुनेला मारहाण केली, पोलीस स्टेशनला गेले, पोलिसांनी हाकलून दिलं, कारण गौरीची सासू कोणी साधी बाई नव्हती, ती शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आमदार होती।